सोलापूर दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी अखंड नामजप समितीच्या वतीने श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा शतकोटी लिखित नामस्मरण पुस्तकाचे प्रकाशन स्वामी भक्त चोळप्पा महाराजांचे चौथे वंशज श्री नरेंद्र नाना महाराज, श्री योगेंद्र पुजारी, श्री धनंजय पुजारी महाराज, समस्त पुजारी मंडळ व संस्थापक विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते व संस्थेचे सदस्य सचिन चौधरी सर, प्रसाद जगताप आणि स्वामी भक्त गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, रेखा आडकी, मुनिनाथ कारंपुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलाय। प्रारंभी श्री स्वामी समर्थ समाधी पूजा विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते करून समाधीशीर पुष्पहार, महावस्त्र व महाप्रसाद अर्पण करण्यात आलं। यावेळी नरेंद्र नाना पुजारी यांच्यासह समस्त पुजारी मंडळींनी मंत्र उच्चारण करून अखंड नाम जप समितीच्या वतीने करण्यात येणारा श्री स्वामी समर्थ शतकोटी लिखित नामस्मरण यज्ञ सफल व्हावे अशी प्रार्थना केली। त्यानंतर सर्व स्वामी भक्तांना नामस्मरण पुस्तकाचे वाटप केलं आणि यज्ञ सफल होण्यासाठी आशीर्वाद दिला। सदर प्रसंगी वरील मान्यवरांसह समाधी मठात स्वामी भक्तांनी मोठी गर्दी करून श्री स्वामी समर्थ महाराज की जय, शतकोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय अशा घोषणा दिल्या। या जयघोषाने संपूर्ण समाधी मठ परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं। आज अखंड नामजप समितीच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या शतकोटी लिखित नामजप यज्ञाची सुरुवात झालेली आहे। स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करून, समाधीला प्रार्थना करून, त्यांचे आदेश घेऊन आज हा संकल्प करण्यात येत आहे। यामध्ये मुख्य 3 सूत्र आहेत। एक, विश्वशांती राहायला पाहिजे, विश्व कल्याण व्हायला पाहिजे आणि विश्व बंधुत्वाद व्हायला पाहिजे। अशा या 3 सूत्रानुसार संपूर्ण शतकोटी श्री स्वामी समर्थ नामजपचा यज्ञ आज सुरुवात झालेली आहे। स्वामी समर्थाच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आदेश घेऊन या ठिकाणी संकल्पना करून आज यज्ञाला सुरुवात करीत आहे। सर्व भाविक भक्तांना, स्वामी समर्थ भक्तांना सर्वांना विनंती आहे, या नामजप संकल्पनेमध्ये सहभाग होऊन सर्वांनी सहभाग नोंदवावा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।